चाळीसगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्र परिसरात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने एका निष्पाप मुलीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संपूर्ण तालुका हादरला आहे। या दुर्दैवी घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गिरणा नदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे। नियमांना धाब्यावर बसवत डंपरद्वारे वाळू वाहतूक होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले। या पार्श्वभूमीवर झालेल्या अपघातामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। घटनेनंतर स्थानिक नागरिक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून अवैध वाळू माफियांना प्रशासनाचे संरक्षण आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। गिरणा नदीपात्राची सुरू असलेली लूट तात्काळ थांबवण्याची मागणी जोर धरत आहे। दरम्यान शिवसेना शिंदे गटचे नेते उन्मेष पाटील यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला। गिरणा नदीचे नुकसान आणि निष्पाप नागरिकांचे जीव जाणे सहन केले जाणार नाही। तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल रोजी गिरणा बचाव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। या आंदोलनाद्वारे अवैध वाळू उत्खनन पूर्णपणे बंद करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि नदीपात्राचे संरक्षण करणे या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत। मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते सततच्या वाळू उपशामुळे नदीची पाणी पातळी घटत असून शेतीवर त्याचा थेट परिणाम होत आहे। भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच मोठ्या प्रमाणावर धावणाऱ्या डंपरमुळे रस्ते धोकादायक बनले असून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही। घटनेनंतरही ठोस कारवाईचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे। त्यामुळे 13 एप्रिल रोजी होणाऱ्या गिरणा बचाव आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। एका निष्पाप मुलीच्या मृत्यूमुळे चाळीसगावात केवळ शोकच नाही तर संताप आणि लढ्याची ठिणगी पेटली असून हा प्रश्न आता पर्यावरण, कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा बनला आहे। प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह गणेश शार्दूल, स्वराज्य न्यूज, धुळे। प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून तालुक्याला लुटायचा घाट घातला की काय, हा प्रश्न आज त्या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून, नवे तर वर्षापासून चाळीसगाव तालुक्यातल्या गिरणा असो किंवा इतर ठिकाणाहून वाळू गौण खनिजाची बेसुमार लूट, तस्करी त्या ठिकाणी सुरू करून तालुक्याला लुटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। गावातला शेतकरी एकत्र येतो, बिचारा निवेदन देतो। आता वय वर्ष 90-85 वय असलेले शेतकरी या ठिकाणी आले गिरणा घाटचे, तेवढ्या पुरता कार्यवाही करायची, पुन्हा तोच धंदा। आणि म्हणून प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून तालुक्याला लुटायचा घाट घातला की काय, हा प्रश्न आज त्या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि म्हणून केवळ गिरणा घाटचे शेतकरी नाही, गिरणेचं पाणी पिणारा शेतकरी, गिरणेच्या पाण्यावर शेती करणारा शेतकरी, परिसरातला सगळ्या तालुक्यातला महत्वाचा 70% तालुका जर टिकवायचा असेल तर आपल्याला गिरणा बचाव या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। आणि म्हणून आम्ही पण ठरवलं की यासाठी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे। केवळ पेपरला निवेदन, फोटो, बातमी पुरता नाही तर शाश्वत या सगळ्या घटक, मग ते चोरणारे, चोरी करणाऱ्या वाहनाचे मालक, चालक, त्याच्यावर त्यांना सहकार्य करणाऱ्या यंत्रणा, मग राजकीय कोणते हस्तक्षेप त्यांना वरद हस्त त्या ठिकाणी आहे, याचा मोक्यासारखा या ठिकाणी कारवाई करून याला पायबंद घालता येईल का, यासाठी सोमवारी आम्ही गिरणा बचावच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन करून प्रशासनाला, शासनाला जाब विचारून संबंधितांवर कार्यवाही झाली पाहिजे। निष्पाप मुलगी, परवा 11वी म्हणजे FY ला शिकणारी फार्मसीला एका वाळूच्या डंपरने चिरडून टाकलं जातं। आणि वाईट याचं वाटतं, एका बाजूला चिरडून टाकणाऱ्या मुलीचं प्रेत उचललं जात नाही आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या सहकार्याने ते डंपरची वाळू खाली करण्यात येते, डंपरचे नंबर बदलवण्यात येतात, डंपर चालकाला वाचवण्यात जातं। मग यामध्ये कोणते राज्यकर्ते सहभागी आहे, कोणते प्रशासनातले अधिकारी सहभागी आहे? अरे, निष्पाप बालिकेचा जीव जात असताना देखील तुम्ही टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न जर करत असाल तर हा तालुका आता शांत राहणार नाही। कारण की आता सीमा त्याच्या पूर्णपणे ओलांडल्या आहेत। तालुक्यातला तरुण, शेतकरी, संस्था, संघटना, सगळे पक्ष या सगळ्या संदर्भामध्ये हातात झाले आहे। आणि म्हणून आता सगळ्यांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये आपल्याला प्रशासनाला जाब विचारून
ठोस स्वरूपाच्या कार्यवाही वजा पुढच्या मध्ये या ठिकाणी या बाबी होणार नाही याच्यावर कार्यवाही करता येईल का, यासाठी आम्ही गिरणा बचावच्या माध्यमातून एकत्र येत आहोत.